नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गोव्याची स्पेशल रेसिपी खतखते तयार करूया. खतखते तयार करताना तिरफळ घालतात, पण आमच्या गावामध्ये तिरफळ मिळत नाही, त्यामुळे हे न घालता मी खतखते तयार करणार आहे. जर तुमच्याकडे तिरफळ मिळत असेल तर तुम्ही या पदार्थामध्ये घालू शकता. थँक्यू विद्याताई. आजची रेसिपी विद्याताईंनी शेअर केली होती. हे खतखते सगळ्यांना खूप आवडले. चला तर आपण आता उशीर न करता हा पदार्थ तयार करायला सुरुवात करूया. 1 ओला नारळ, 1 ते 2 चमचे हळद, अर्धी वाटी धने, 4 मोठे चमचे तांदूळ, 10 ते 12 बॅडगी मिरच्या, शेंगदाण्याच्या आकाराचं हिंग आणि लहान लिंबाएवढी चिंच घेतली आहे. आता मी हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक वाटून घेतले आहे. हे वाटण तयार करताना 1 ते 1.5 वाटी पाणी घातले आहे. खतखते तयार करण्यासाठी मी वेगवेगळ्या भाज्या चिरून घेतल्या आहेत. हे आंबाडे आहेत. आंबाड्यांचे 2 प्रकार असतात. आंबाड्याच्या एका प्रकारामध्ये आंबाड्यांचा आकार लहान आणि लांबट असतो आणि त्यामध्ये बिया असतात. हे लहान आकाराचे आंबाडे अतिशय आंबट असतात. या आंबाड्यांचा उपयोग आमटी भाजीत घालण्यासाठी होतो किंवा लोणच्यामध्ये सुद्धा घालतात. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये आंबाड्यांचा आकार मोठा असतो आणि त्यामध्ये बिया असत नाहीत. हे मोठ्या आकाराचे आंबाडे अजिबात आंबट असत नाहीत. हे आपण असेच सुद्धा खाऊ शकतो. हे आंबाडे आंबट गोड चवीचे असतात. या आंबाड्यांची भाजीसुद्धा छान लागते. आज हे मोठे बिया नसलेले आंबाडे आजच्या रेसिपीसाठी घेतले आहेत. याबरोबरच वेगवेगळ्या भाज्या चिरून घेतल्या आहेत. त्यापैकी गाजर, मुळा, मँगलोर कुकुंबर म्हणजेच मग, शेवग्याच्या शेंगा, फ्रेंच बीन्स, अळसांदे, साधे बीन्स, लाल भोपळा, मक्याचे कणीस, नवलकोल आणि बटाटे अशा खूप साऱ्या भाज्या मी चिरून धुवून घेतल्या आहेत. आजचा हा पदार्थ मी 10 जणांसाठी तयार करणार आहे. चुलीवर एका बाजूला या उकडीच्या भांड्यामध्ये मी पाणी तापायला ठेवले होते. हे पाणी आता चांगले गरम झाले आहे. हे पाणी आपण आमटीसाठी वापरूया. गरम पाणी घातल्यामुळे आपली आमटी लवकर तयार होईल. चुलीवर एका बाजूला मोठे पातेले ठेवले आहे. यामध्ये अर्धे पातेले भरून गरम पाणी घालूया. आता आपण यामध्ये चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालूया. मोठ्या विस्तवावर आपण या भाज्या चांगल्या शिजवून घेऊया. तुम्ही ही आमटी गॅसवर करू शकता. 2 ते 3 मोठे चमचे मोठे मीठ घातले आहे. खूप जणांसाठी जेवण बनवायचं असेल तर मी असे हे चुलीवर तयार करते. चुलीवर स्वयंपाक लवकर तयार होतो. आता या भाज्या चांगल्या शिजल्या आहेत. हे बघा, कढीसुद्धा खूप छान शिजले आहे. आता यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालूया. आवश्यकतेप्रमाणे पाणी आपण यामध्ये घालायचे आहे. मी पुन्हा 2 वाट्या पाणी घालते. हे खतखते 5 ते 10 मिनिटे चांगले उकळूया. यामध्ये चवीप्रमाणे गूळ घालते. गुळाचे, मिठाचे प्रमाण
तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. हे बघा, या आमटीला चांगली उकळी येत आहे. मोठ्या विस्तवावर ही आमटी मी आज तयार करत आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे जेव्हा कधीही मी रेसिपी यूट्यूबवर घालेन लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आणि तुम्ही माझ्या रेसिपी लगेच बघू शकता. हे बघा, आता 8 ते 10 मिनिटे होत आली आहेत. हे खतखते आता तयार आहे. हे खतखते उकळत असताना आपण मध्ये मध्ये याप्रमाणे ढवळायचे आहे. यामुळे बुडाला करपणार नाही. आता खतखते तयार आहे. यावर मी 2 ते 3 मोठे चमचे खोबरेल तेल घालते. यामुळे या खतखत्याला चवही खूपच छान येईल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.